मध्यंतरी आदित्यला मुलाला घ्यायला रेल्वे स्टेशनवर गेलो होतो. ट्रेनला वेळ होता म्हणून असाच प्लॅटफॉर्मवर चक्रा मारत होतो. आधीची एक एक्सप्रेस नुकतीच येऊन गेलेली होती. पुढची ट्रेन अजून येणार होती. म्हणून जरा गोल करून समोर आपले ट्रे हॅम्पर्स ठेवून विसावून बसलेली वेंडर पोरं ट्रेनच्या अनाउन्समेंटकडे लक्ष ठेवून होती. त्यात एक लहानसा दिसणारा मोठा गोड चुणचुणीत पोरगा होता. विलक्षण वेध घेणारे डोळे होते त्याचे. बहुतेक त्याच्या कामाचा पहिलाच आठवडा वगैरे असावा. हे सगळं त्या बाकी मुलांच्या चेष्टा मस्करीवरून माझ्या लक्षात आलं. ट्रेन यायची वेळ झाली. ती पोरं ट्रेनच्या दिशेने बघत उठून उभी राहायला लागली आणि प्लॅटफॉर्मच्या विरुद्ध दिशेने चालायला लागली. मी एका स्टॉलच्या सावलीत उभा होतो. ट्रेन दिसायला लागली. मी मोबाईलमध्ये पाहून आदित्यची बोगी कुठे येईल हे कन्फर्म करत होतो. ट्रेनची धडधड पायांना जाणवायला लागली. इतक्यात ओरडण्याचा आवाज आला. मी वर पाहिलं. मिनरल वॉटरच्या 2 बाटल्या गडगडत माझ्या पायाशी आल्या. मी समोर पाहिलं तर मगाचा पोरगा हातातली कोल्ड्रिंकचं हॅम्पर घेऊन पळत असताना पाय अडखळून पडला होता आणि त्याचा ट्रे आणि काही बाटल्या प्लॅटफॉर्मच्या फटीतून ट्रेन खाली गेल्या होत्या. फ्रुटीची तर एक मोठी बाटली माझ्यासमोरच गरंगळत त्या फटीतून लुप्त झाली. तो पोरगा कसा तरी सावरत उभा राहिला. त्याला लागलं असं नव्हतं, पण त्याला खूप लाजल्यासारखं झालं होतं. बाकी पोरं ते पाहून धंद्याचा टाईम असल्यामुळे पटापट डब्यात शिरली. हा एकटाच हळूहळू चालत मी उभा होतो त्या स्टॉलच्या दिशेने येत होता. त्याचा तो तसा चेहरा मला बघवेना. अगदी आदित्यच्या वयाचा असेल तो. एका दिशेनं आदित्य हातातली बॅग ओढत येताना दिसत होता आणि दुसऱ्या बाजूने हा मुलगा. वाटेत पडलेल्या बाटल्या उचलून घेत तो माझ्या समोरून त्या काउंटरपाशी जाऊन उभा राहिला. तिथल्या मॅनेजर आणि मालकाशी काहीतरी बोलू लागला. तो माणूस बहुतेक त्याला समजावत असावा. आदित्य जवळ आला, मिठी मारली, पण माझं लक्ष नीट लागत नव्हतं. त्या पोराला तसं पाहून आतून तुटायला झालं मला. त्याला 100-200 रुपये द्यावं असं वाटत होतं, पण तसं एकदम म्हणणं जमेना. ट्रेन सुटली. आम्ही ब्रिजच्या दिशेने निघालो. हळूहळू करत ती सर्व पोरं स्टॉलपाशी जमा झाली. हा पोरगा मात्र मान खाली घालून अपराधी नजरेनं बघत होता. कोण जाणे त्याच्या घरचं जवळचं असं कोणी तिथं होतं का नव्हतं. मला त्याची एकदम काळजीच वाटायला लागली. ऐसा तो नये नये रहते होताच है, त्याच्या पाठीवर थोपटत एकजण हसून म्हणाला. हा कसानुसा हसला. अरे चल हम है ना, कुछ नुकसान नहीं होने देंगे भाई तेरा, हा सब, दुसरा त्याला जवळ घेत म्हणाला. तेव्हा तो पोरगा जे भरल्या डोळ्यांनी हसला ना, ते आठवून आत्ताही काटा आला अंगावर. मध्यंतरी असाच मी काही कारणाने आयुष्यातल्या एका वाईट फेजमध्ये जात होतो. कोणाशी शेअर करावं असं नक्की समजत नव्हतं. आमच्या ग्रुपमधल्या एकाचा फोन आला. माझा मूड आणि आवाज त्यांनी ओळखला. त्यानं खूप विचारलं, पण मी काही बोललो नाही. 8च दिवसानं त्यांनी बाकी मित्रांना फोनाफोनी केली आणि एक दिवस संध्याकाळी अचानक माझ्या दारात उभे राहिले. मग मी बोललो. त्यांनी खूप शिव्या घातल्या आणि माझा तो प्रॉब्लेम सोडवला. त्या रात्री मित्रांच्या गळ्यात पडून रडलो होतो मी. आता त्या पोराची ती नजर पाहून मला ते सगळं आठवलं. ब्रिजवरून ट्रेन दूर जाताना दिसत होती. वरून मी पाहिलं 2 जण टपकन खाली उतरले आणि रुळावर पडलेले ट्रे बाटल्या उचलून वरती त्या पोराच्या हातात द्यायला लागले. आता सगळे हसत होते. तो पोरगा त्या हॅम्परमधल्या बाटल्या रचून ठेवत होत्या. आयुष्यात कितीही काहीही संकट येऊ देत, समोर आयुष्यातला आनंद सुख असं घरंगळत जाताना दिसत असेल, आयुष्याची गाडी रुळावरनं सटकली असेल, काहीही झालं असू दे, आपल्यासाठी समुद्रात बुडी मारून काठावर हताश बसून राहिलेल्या आपल्याला तळहातावर मोती आणून देणारे मित्र जोवर बरोबर सोबत असतात ना, त्यावेळी आयुष्यात कशाचीच फिकीर करायची नसते.